नमस्कार, मी उज्ज्वल कोळी. मी आज तुम्हाला कळसुबाई शिखराबद्दल माहिती देणार आहे. सवालों का सफरनामा शुरू तुमसे खत्म तुम पे सफरनामा हो जिसे कळसुबाई शिखर हे समुद्र सपाटीपासून 1646 मीटर म्हणजेच साधारण 5400 फूट उंचीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, ज्याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. भौगोलिकदृष्ट्या हे शिखर नाशिकमधील इगतपुरी आणि अहिल्यानगरमधील अकोले जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले असून याचा मुख्य ट्रेक बारी या पायथ्याच्या गावापासून सुरू होतो. या शिखराच्या नावामागे आणि उत्पत्तीमागे अत्यंत रंजक ऐतिहासिक व धार्मिक दंतकथा जोडलेली आहे. स्थानिक लोककथेनुसार कळसू नावाची एक कोळी मुलगी जंगलात भटकत पायथ्याशी असलेल्या इंदूर गावातील एका कुटुंबात कामाला राहिली. तिने कामावर राहताना एक अट घातली होती की तिला कधीही भांडी घासण्यास किंवा घर झाडण्यास सांगितले जाऊ नये. काही काळ सर्व काही सुरळीत चालले, मात्र एक दिवस घरच्या एका सदस्याने चुकून तिला खरकटी भांडी घासण्याची आणि कचरा साफ करण्याची सक्ती केली. यामुळे अत्यंत दुखावलेली कळसू घर सोडून थेट डोंगराकडे निघून गेली आणि तिने या सर्वोच्च शिखरावर आश्रय घेतला, जिथे ती मरेपर्यंत राहिली. असे म्हटले जाते की कळसूबाई, रत्नाबाई आणि कात्राबाई या 3 बहिणी होत्या. या तिन्ही बहिणींच्या नावावरूनच या परिसरातील 3 डोंगर रांगांना नावे पडली आहेत. आता कळसूबाई, रतनगड, रत्नाबाईवरून आणि कात्राबाई. कळसूबाई हे स्वतः एक दुर्ग किंवा किल्ला नसला तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या शिखराला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. हे शिखर एक नैसर्गिक वॉच टॉवर म्हणून ओळखले जात असे. या शिखरावरून अलंग, मदन, कुलंग आणि रतनगड यांसारख्या बलाढ्य किल्ल्यांवर एकाच वेळी लक्ष ठेवता येत असे. त्यामुळे शत्रूच्या हालचालींवर पाळ ठेवण्यासाठी या शिखराचा वापर केला जात असे. या शिखराच्या अगदी माथ्यावर कळसूबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे, ज्यामध्ये केवळ 3 लोक बसू शकतात. या परिसरातील आदिवासी आणि स्थानिक लोक कळसूबाईला आपली कुलदेवता मानतात. दरवर्षी नवरात्रोत्सवात येथे मोठी जत्रा भरते, जिथे हजारो भाविक अनवाणी पायाने कठीण चढण पार करून देवीच्या दर्शनासाठी येतात.